च्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे। वाल्मिक कराड हा व्हिडिओ बीड जिल्हा रुग्णालयातील आहे। त्याचा हा व्हिडिओ तर बीडच्या मस्साजोगमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जात आहेत। कराडच्या पोटामध्ये दुखू लागलं होतं, त्यामुळे बुधवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या वाल्मिक कराडवर सेमी आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। त्यामुळे बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये 45 नंबरच्या वॉर्डमधील सर्व रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले, तर सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णांना इतर वॉर्डमध्ये हलवलेलं आहे। पण कराड उपचार घेत असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीयेत या रुग्णालयामध्ये, तर पोर्टेबल सीसीटीव्ही तात्पुरता स्वरूपामध्ये या ठिकाणी लावल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केलेला आहे। वाल्मिक कराड जो आरोपी आहे खंडणी प्रकरणामध्ये, त्याचबरोबर त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी सुद्धा आरोप केले जात आहेत हत्या प्रकरणामध्ये। आणि त्याची तब्येत अचानक बिघडलेली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे, तिथं त्याच्यावर उपचार केले जात आहेत आणि तिथलाच हा व्हिडिओ समोर आलाय। तर कराड एक आहे, मात्र त्याला किती आजार आहे असा सवाल उपस्थित झालेला आहे। आपण बघूयात आतापर्यंत कोणकोणते आजार समोर आलेले आहेत। याच्यामध्ये बुधवारी रात्री वाल्मिकला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, तर वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे, पण त्याला आजार किती आहे ते आपण बघू शकतोय। पोटदुखीमुळे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार केले जात आहेत। सध्या तो सेमी आयसीयू मध्ये उपचार घेतोय आणि त्याचबरोबर इतरही आजार आतापर्यंत समोर आलेले आहेत। वाल्मिक कराड विषयीचे त्याच्यावर जेवढे गुन्हे दाखल आहेत, ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत, त्याच पद्धतीने आता त्याचे जे आजारांची संख्या सुद्धा आपल्या समोर येते। वाल्मिक कराडची गुरुवारी सोनोग्राफी करण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर स्लीप ॲपनिया असल्याचंही सांगितलं होतं। दरम्यान रक्त आणि लघवीच्या नमुन्यांची तपासणी बुधवारी त्याची करण्यात आलेली आहे, सोनोग्राफी करण्यात आलेली आहे। आणि वाल्मिक कराडला सर्दी, ताप, खोकला सुद्धा झालेला होता। ज्यावेळेला त्याला न्यायालयामध्ये हजर करणार होते त्यावेळेला ही बातमी समोर आलेली होती, वाल्मिक कराडला सर्दी, ताप, खोकला झाल्याची। त्याच्यानंतर बीड जिल्हा रुग्णालयाच्या 6 नंबर वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आलेले आहे। तर वाल्मिक कराड जो जेलमध्ये आहे, मात्र त्याच्या आजारांची संख्या आता वाढत चालल्याचं दिसतंय, त्यामुळे त्याच्यावर वारंवार उपचार करण्याची वेळ येते। वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत आपल्याकडे, बुधवारी रात्री दाखल करण्यात आले। आता काय परिस्थिती, चाचण्यांचे अहवाल आले? तर त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत, काल त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताच्या ज्या तपासण्या सांगितल्या होत्या, तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता। तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत, ज्याला विशेषज्ञ म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती। त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे। तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांना छातीचा CT स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे। तर त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल, त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। न्यायालयाने त्याला CPAP मशीन जेलमध्ये वापरण्याची परवानगी दिली आहे। ज्या व्यक्तींना निद्रानाश किंवा श्वसन मार्गामध्ये अडथळे येतात, तो व्यक्ती हे मशीन वापरतो आणि तसाच काहीसा प्रकार वाल्मिक कराड सोबत सुद्धा आहे। त्याला तसा आजार असल्याचा दावा करण्यात आला होता वकिलांकडून, त्यानंतर आता हे मशीन त्याला पुरवण्यात आलंय। दरम्यान वाल्मिक कराड वापरतो ते CPAP मशीन असतं तरी काय ते आपण बघणार आहोत। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी। या CPAP मशीनची चर्चा होते आणि या गंभीर आजाराचं स्वरूप नेमकं काय आहे याविषयी बोलणे डॉक्टर शिखर खाणे जे आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर CPAP याच्यासाठी कोर्टानं परवानगी दिली, नेमकं काय हे प्रकरण आहे? हा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया जो आजार आहे, तो साधारणतः बाहेर आपल्याला जो लक्षात येतो तो घोरणं या स्वरूपामध्ये। बऱ्याचशा व्यक्ती जगामध्ये घोरत असतात जेव्हा ते झोपतात तेव्हा, पण या घोरणं ह्या लक्षणाला आपण दुर्लक्ष करतो की हसण्यावारी नेतो। तर ते तसं न करता ते एका आजाराचं लक्षण हे समजून त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे। आजही जगामध्ये ह्या आजाराबद्दलची लोकांमध्ये आणि इव्हन डॉक्टर्समध्ये असलेली जागरूकता बऱ्यापैकी कमी आहे। तर ती जेवढी वाढेल तेवढे ह्याचे उपचार केले जातील। नाकातून आत जाणारी जी हवा आहे ती घशाच्या पातळीला आली की तिकडे ती अडवली जाते आणि जेव्हा अरुंद भागातून हवा आत जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो घोरण्याचा आवाजाची निर्मिती होते। आणि हा श्वास कोंडत राहिल्यामुळे, असं पूर्ण रात्रीमध्ये अनेक वेळा श्वास कोंडतो, आपल्या रक्तातली ऑक्सिजनची पातळी कमी होते।
ऑक्सिजन कमी होणं म्हणजे आपल्या जीवाला धोका निर्माण होतो. त्याची जाणीव आपल्या मेंदूला होते. मेंदू त्या व्यक्तीला अनेक वेळा हलक्या प्रमाणामध्ये जागा करत राहतो किंवा जेव्हा माणूस जागा होतो तेव्हा त्याचे स्नायू परत थोडे ताठर झाल्यामुळे जीभ थोडीशी जी अडकणारी जीभ थोडी बाहेर येते. अशी घटना वारंवार रात्रभर होत राहून त्या व्यक्तीवर प्रचंड प्रमाणामध्ये ताण पडतो. ह्याच्यामध्ये कधीतरी ती फारच जास्त प्रमाणात जीभ आतमध्ये गेली आणि श्वास पूर्ण थांबला तर कदाचित मृत्यू पण होण्याची शक्यता असते. ही खूप रेअर घटना आहे पण ही होऊ शकते. पण होतं अनेकांना काय होतं की हा ताणामुळे त्यांना विविध प्रकारचे आजार होतात. एक तर त्या अशा व्यक्ती जेव्हा सकाळी उठतात तेव्हा त्यांना फ्रेश वाटत नाही, त्यांचं डोकं जड असतं, त्यांना ब्लड प्रेशर सारखा आजार होऊ शकतो, त्यांचा रक्तदाब वाढतो, तसंच शुगर पण वाढू शकते आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे रक्तवाहिन्यांचे रोग, ज्याला आपण पक्षाघात, ज्याला स्ट्रोक म्हणतो किंवा हार्ट अटॅक, असे आजार होऊ शकतात. दिवसाच्या वेळात त्यांना सतत गुंगी येत असते, त्यामुळे अशा लोकांना वाटतं की त्यांना झोपेचं वरदान आहे. त्यामुळे स्लीप ॲपेना, स्लीप ऑब्स्ट्रक्शन आणि सीपॅप अशा अनेक विषयांवरती आपण जर बघितलं तर सोशल मीडियावरती ही चर्चा पाहायला मिळते आणि म्हणूनच हा प्रयत्न आपण केला. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान वाल्मिक कराड पाठोपाठ आता त्याच्या मुलांवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या मुलांवर गंभीर आरोप केले. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या मुलांनी पोलीस अधिकाऱ्यांना 150 कॉल केल्याचा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केलाय. मुंबईतील सायबर ब्रांच पोलीस अधिकाऱ्याच्या तपासामध्ये ही बाब उघड झाल्याचं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. तर बीडमध्ये सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आहे. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धस यांनी कराडच्या मुलांवर गंभीर आरोप केले. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना कराडच्या मुलांनी फोन केला ते पोलीस कर्मचारी हे वादग्रस्त आहेत. हे पोलीस कर्मचारी 15 वर्षापासून एकाच ठिकाणी आहेत, कार्यरत असल्याचं सुद्धा धस यांनी सांगितलंय. त्यामुळे आता महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या मुलांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सुशील कराड आणि श्री कराड. सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे, मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले आहेत, अतुल दुबे सायबर तज्ज्ञ, यांना आणले 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भाताने आणि भास्कर केंद्रे, परत हीच नावं काय आहेत, या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे. मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय, हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे. आणि 150 कॉल चेक केले गेलेत कोणाकडून, जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत, दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे. तर बीडच्या